हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा काळेभोर, दाट आणि मजबूत केस हवे असतील तर ही रेमेडी तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आहे. तुमच्या केसांच्या सर्व समस्या खत्म होणार आहेत. आपले केस पांढरे झाले असतील किंवा मग आपले केस रुक्ष झालेले असतील, केसांची वाढ खुंटलेली असेल तर हे मेहंदी आपल्या केसांसाठी खूप उपयोगी पडणारी आहे. या मेहंदीमध्ये आपण असे काही घटक घातलेले आहेत जेणेकरून आपल्या केसांच्या सर्व समस्या नाहीशा होणार आहेत. नॅचरल पद्धतीनं आज आपण मेहंदीने केस कसे काळे करायचे किंवा दाट मजबूत कसे करायचे हे आज पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा चहापत्ती पावडर. तर चहापत्ती पावडरसुद्धा आपल्या केसांना खूप उपयोगी पडते. चहापत्ती पावडर आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करते. चहापत्तीचं पाणी आपल्या केसांना टॉनिकचं काम करतं आणि आपल्या शरीराला स्फूर्ती देण्याचं सुद्धा काम करतं. चहामध्ये असलेला ॲमिनो ॲसिड डोक्याला शांत करतो आणि चपळ ठेवण्यास सुद्धा मदत करतो. केस मजबूत होण्यासाठी आपण चहा पावडरचा वापर इथं अवश्य केला पाहिजे. त्यासाठी इथं आपल्याला चहापत्ती पावडर घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे. तर मेथीमध्ये केसांची मुळं मजबूत व्हायला मदत करते. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला कॉफी पावडर घालायची आहे आणि कॉफीसुद्धा आपल्या केसांसाठी खूप नॅचरल पद्धतीनं कलर देते. आता हे सर्व साहित्य आपल्याला 5 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे. आपण 1 ग्लास पाणी ठेवलेलं होतं, त्यातलं अर्धं पाणी होईपर्यंत आपल्याला छान हे असं उकळत ठेवायचं आहे. उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत. आता हे पाणी छान उकळलेलं आहे. आता पाणी इकडं आपलं थंड होते तोपर्यंत आपल्याला इथं कोरफड आहे. तर हे फ्रेश ॲलोवेरा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं बारीक असं याची पेस्ट बनवून घ्यायची. तर ॲलोवेरासुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ॲलोवेरानं आपले केस दाट नॅचरल पद्धतीनं सिल्की शाईनसुद्धा होतात. आता हे कोरफडीचा हे साईडचा जो भाग आहे काट्याचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर पिवळा जो चिकट यामधून द्रव्य निघतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यामुळं सुद्धा आपल्या केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला हे कोरफड मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची पेस्ट तयार करायची आहे. ही रेमेडी सर्वांसाठीच आहे. लहान मोठे, महिला पुरुष किंवा मग मुलं असोत मुली असोत सर्वांनीच ही रेमेडी करायची आहे. कारण आजकाल केस गळती किंवा मग पांढरे केसांची समस्या सर्वांनाच आहे. त्यासाठी सर्वजण ही रेमेडी करू शकतात. मेहंदी लावल्यानंतर जर केसांचा कलर लाल होत असेल तर ही मेहंदी तुम्ही रात्रभरासाठी असेच ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती अप्लाय करायचे. तर हे मेहंदी मी 2 ते 3 तास अशीच ठेवून देणार आहे. तर इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे मेहंदी घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा शिकेकाई पावडर घालायची आहे. शिकेकाईसुद्धा आपल्या केसांना सिल्की बनवण्याचं काम करते. आता इथं दुसरा घटक आपण जो घालणार आहोत तो आहे भृंगराज. तर भृंगराजसुद्धा आपल्या केसांना खूप सुंदर बनवतं आणि आपले केस दाट काळे होण्याससुद्धा मदत करतं. त्यासाठी आपल्याला इथं भृंगराज पावडर 1 चमचा घ्यायची आहे. जास्वंदीची पावडर आपल्याला 1 चमचा घालायची आहे. जर तुमच्याकडे जास्वंदीची पावडर नसेल तर तुम्ही इथं जास्वंदीचे फुलं वाळवून त्याची बारीक अशी पावडर बनवून यामध्ये घालू शकता. खूप सुंदर असा रिझल्ट याच्याने येतो. केस आपले दाट काळेभोर होण्यास मदत होते आणि केस गळतीसुद्धा थांबते. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर. 1 चमचा इथं मी आवळा पावडर घातलेला आहे. केसांचा जास्त ब्लॅक कलर पाहिजे असेल तर तुम्ही इथं 2 ते 3 चमचे आवळा पावडर घालू शकता. कोरफड आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेली आहे ते घालायचं. आठवड्यातून 1 वेळा तरी ॲलोवेरा ज्यूस आपण केसांना लावलं पाहिजे. त्यामुळं केस आपले अतिशय सुंदर दिसतात आणि दाट चमकदारसुद्धा होतात. तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता पावडर. कढीपत्त्याची पानं थोडंसं उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची अशी बारीक पावडर बनवून ठेवायची आणि ज्यावेळेस आपल्याला मेहंदी लावायचं आहे त्यावेळेस मेहंदीमध्ये 1 चमचा आपल्याला हे पावडर घालायची आहे. त्यामुळं आपले केस अतिशय सुंदर आणि नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होते. हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपण जे पाणी बनवलेलं होतं चहापत्तीचं ते थोडं पाणी घालून छान हे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये जास्वंदीची पावडर घातलेली आहे. ही पावडर केस वाढायला मदत करते, नवीन केस उगवायला सुद्धा मदत करते आणि केस गळत असतील तर ते सुद्धा थांबवते. आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम जास्वंदीची पावडर करत असते. आवळ्यामुळं आपले केस मजबूत व्हायला आणि दाट व्हायला सुद्धा मदत होते. सुंदर चमकदार दाट मजबूत आणि काळे होण्याससुद्धा मदत होते. आता ही मेहंदी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दही. तर इथं तुम्ही 1 ते 2 चमचे दही घालू शकता. दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे दही घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर रिझल्ट याच्याने तुम्हाला मिळेल.
यामध्ये आपण जे घटक घातलेले आहेत ते अगदी नॅचरल आहेत आणि त्यामुळे आपले नैसर्गिकरित्या केस काळे होण्यास मदत होणार आहे. कोणत्याही समस्या असतील तर आठवड्यातून कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही हा पॅक केसांना लावा. खूप सुंदर याच्याने रिझल्ट येतो. तुमचे केस अतिशय सुंदर दिसणार आहेत, दाट होणार आहेत आणि केस लांबसुद्धा होणार. 2 ते 3 तासानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर याला कलर आलेला आहे आणि आपली ही मेहंदी आता केसांवरती अप्लाय करण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही मेहंदी लावायच्या अगोदर आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केसांवरती हे अप्लाय करायचं आहे. म्हणजे केसांना अतिशय नॅचरल कलर येणार आहे. हे मेहंदी तुम्ही केसांवरती लावल्यानंतर 2 ते 3 तास ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तेल लावून छान मालिश करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आठवड्यातून 1 वेळा ही रेमेडी करा. खूप सुंदर असे तुमचे केस दिसणार आहेत. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.